जो उद्यान करे उसी को हम मतदार। नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, मी रिया चलवादी इयत्ता पहिली तुमच्या समोर काही विचार मांडणार आहे। मित्रांनो, मतदान व्यवस्था हा आपल्या देशाचा कणा असतो। जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राज्याच्या रूपाने आपण स्वतःला मिरवतो, कारण भारतात मतदानाचा हक्क हाच खरा लोकशाहीचा आधार आहे। सर्वात मोठ्या लोकशाहीच्या रूपाने आपण स्वतःला मिरवतो। आपल्याला संविधानाने काही मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्यातल्या सर्वात महत्त्वाचा हक्क म्हणजे मतदान करणे। वयाच्या 18व्या वर्षी मतदान करून आपण लोकशाहीला बळकट करीत असतो। 18 वर्षाचे आपले तरुण मित्र मोठ्या उत्साहाने आपले नाव मतदान यादीत नोंदवतात, तेव्हा जगातल्या सर्वात मोठ्या तरुणांचा देश आपल्या देशात भवितव्य निश्चित करत असतात। जर आपल्याला आपल्या देशाची व्यवस्था बदलून टाकायची असेल तर पुढील 3 गोष्टी आपल्याला जागरूकपणे कराव्या लागतील। पहिली गोष्ट, आपल्याला आपल्या जवळच्या मतदान केंद्रात जाऊन मतदार व्हावे लागेल आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक निवडणुकीत मतदान बजावण्याचा हक्क बजावावा लागेल। आणि तिसरी गोष्ट व सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी माझे बहुमूल्य मत स्वच्छ, कर्तव्यदक्ष अशा उमेदवारालाच देईल असा निश्चय करायला पाहिजे। मी मतदान करू की नको ही व्यर्थ चर्चा, माझ्या एका मताने काय फरक पडणार असा व्यर्थ विचार मनात आणण्यापेक्षा मतदान जागृती करून आपल्याला सुदृढ लोकशाही आणण्याचा प्रयत्न करून एक स्वतंत्र भारताचे सुजाण नागरिक बनूया। माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटले होते की भारतात भ्रष्टाचार, दारिद्र्य आणि आर्थिक विषमता यांना नष्ट करण्याचे सर्वात प्रभावी अस्त्र म्हणजे मतदान होय। तर निवडणूक आयुक्त TN शेषन यांनी म्हटले होते, जागृत मतदान हाच लोकशाहीचा कणा आहे। म्हणून मी म्हणते, मतदान होणे अन्न मतदान करणे हे आपल्या सामाजिक उन्नतीचे शिखर गाठणारी उत्तम संधी होय। म्हणून जाता एवढेच सांगते, जात धर्माची सीमा तोडून करू राष्ट्र निर्माणाला, आपुला विकास आपुल्या हाती, चला करूया मतदान। गड्यांनो, चला करूया मतदान, करूया मतदान। चला रे चला, सोबत चला, सगळ्यांनी मतदान करूया, देशाचं नाव उंच करूया आणि आपला नेता आपण निवडूया। चल चल मतदान कर। गुड।